नमस्ते, मी रुचिता नार्वेकर तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आम्ही काल रात्री आलो होतो, म्हणजे सॉरी काल रात्री आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि फायनली आता आम्ही उज्जैनला जाणार आहोत. आता तर आम्ही इंदोरला उतरलो आहोत. इकडनं आम्ही आता उज्जैनला जाऊ. पहिले इंदोरमध्ये आम्ही आता इकडनं ओंकारेश्वरला जाणार आहे आणि तिकडनं बाकी रात्रीचं काय असं मी शूट बिट नाही केलं, ब्लॉगची स्टार्टिंगच आता केलं. तर हां गाईज आम्ही चाललोय. आमची आज गाडी पण आज आता आलेली आहे. हे बघा इथे गाडी किती वेळ आम्ही थांबलेलो गाडीसाठी, आता फायनली आली आणि आता सगळे सामान ठेवतोय. तर गाईज आता आम्ही जस्ट ओंकारेश्वरला आलो आहोत आणि आता इकडनं आम्ही फ्रेश नाही होणार आहे आणि मग मंदिरात जाणार. येताना आम्हाला खूप ट्रॅफिक भेटलं. हे आज झोपलेला मस्तपैकी, मी नव्हती झोपले, मी थोडा वेळ झोपले, मला गरमी होत होती. आता आम्ही इथे ओंकारेश्वरला आलेलो आहे. तर गाईज आता आम्ही इथे नर्मदा रिव्हरच्या वरचा जो ब्रिज आहे तिथे आलो आहोत आणि आता हेच आमचं पहिलं ठिकाण. यश तिथे फोटो काढूया आपण, तिथे सर्व फोटो काढतो शंकराच्या इथे. त्याच्यानंतर आम्ही आता ओंकारेश मंदिरात जाणार आहे आणि मग हा, तर आता आम्ही ओंकारेश्वरच्या लाईन मध्ये आहे आणि आम्ही आता जात आहोत. तर गाईज आता आम्ही ओंकारेश्वरच्या लाईन मध्ये आहोत आणि आम्हाला ते येऊन खूप वेळ झालाय, पण आमचं अजून हे आलं नाही. सो आम्हाला इकडनं टायमिंग दाखवतंय 1 hour तर झालंय आम्हाला इथे. तर आता बघू जाऊ. और ये हमारे लाइन वाले काय बहुत परेशान. अरे हीच फॅमिली आहे आपल्याला खूप इरिटेट केलंय. गाईज आफ्टर 3 hours आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय उज्जैनला. तुम्ही बघू दिसेल तुम्हाला रात्रीचा व्ह्यू. मी काही जास्त शूट केलं नाहीये कारण ऑलरेडी पूर्ण खूप ऊन आहे, तर सगळं हेक्टिक आहे. जेवढं त्याच्यामध्ये झालं तेवढ्याच्यामध्ये. डे 2 इन उज्जैन आणि आता आम्ही उज्जैनला आलोय. काल रात्री आलो आम्ही 2 वाजता. मग आम्ही इथे काल हॉटेलमध्ये चेक इन केलं, तिथे रेस्ट केलं आणि आता आम्ही दर्शनाला चालतो. हाय बोल. काय यार किती फॉर्मल आहे मध्ये. हाय गाईज आम्ही पास घेतले, म्हणजे ताईने ऑलरेडी बुक केलेलं होतं. आमचं दर्शन झाले. दर्शनसाठी आम्हाला लाईन नाही लावायला लागली. आता पुढे माहित नाही लाईन आहे, आता तरी आम्ही गाईज फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. उज्जैन महाकाल. आता आम्ही दुसरीकडे चाललोय. उन्हातनं चाललो आहोत. ऊन खूप आहे आणि आमचे पाय तापून तापून खूप वाट लागली. आमच्या पायाला आता फोडे येणार आहे मे बी. आणि तुम्ही बघू शकतात आम्ही जस्ट एक्सप्लोर करतोय इकडे काय काय आहे ते मंदिराच्या नियर बाय. आणि काय नाही पण काय नाही. हे बघा तुम्ही जरा प्लीज बघा. प्लीज गाईज हॅव सम अटेन्शन. बाकी तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त करा. तुम्हाला कसं वाटतं उज्जैनला तुमचं दर्शन झालं फायनली. गाईज आम्ही कधीपासून मॅनिफेस्ट केलेलं, जानेवारी पासून. हा पण तरी पण टिक पास असून पण आम्हाला थोडा जास्तच टाइम लागला. ते जीजस नाहीये, ते शंकर भगवान. ओके गाईज फाउंड ही आपण ह्याच्या खालती जाऊन उभे राहूया. शॉवर मध्ये मजा येते. शॉवर यार. सो गाईज मे बी आम्ही उज्जैन कॉरिडोर, महाकाल कॉरिडोर एक्सप्लोर करतोय. इथे हे आहे भारत माता मंदिर म्हणून आहे. काय बघू ते बरोबर ना, हे मंदिर हनुमानजी. हे बघा हनुमानजी. गाईज मी तुम्हाला एक झुंड दाखवते, त्याच्या आधी त्यांचा एक मेंबर बघा.
हा त्यांचा मेंबर आणि झुंड तिथे आहे. मला कसं तरी वाटलं एकदम एवढ्या सारख्या माकडांना बघून. ठीक आहे. दररोज मी एकाला बघते तेव्हा कसं ना घेऊया आपण. तर गाईज जसं की तुम्ही व्लॉग मध्ये बघितलं आम्ही कसं इंदोरवरनं ओंकारेश्वरला गेलो, ओंकारेश्वरनं उज्जैनला गेलो आणि आमचा हा व्लॉग इथे संपत आहे. रात्री आम्ही अचानक उज्जैनवरनं निघालो कारण का आमची जी रात्रीची तिकीट होती ट्रेनची ती आमची कॅन्सल झाली होती. तर मग आम्ही तिकडनं बसने निघालो आणि दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. तर आपण भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डोंट फॉरगेट टू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. बाय बाय.